ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना परत एक वार प्रीतीचा सलाम. आज आपण शबत शाळेच्या 4थ्या अध्यायापर्यंत आलेले आहोत आणि या धड्याचा अभ्यास आपण करीत असताना या धड्याचं शीर्षक आपल्या सर्वांपर्यंत आहे ऐक्याद्वारे विनयशीलता. या धड्याचा अभ्यास करण्याकरिता आज परत एक वार आपल्यामध्ये आहेत पास्टर सागर मोहिते आणि पास्टर सुजय माने. या धड्याची सुरुवात करण्या अगोदर आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत, सुरुवातीची प्रार्थना करतील. पवित्र देवा, आम्ही तुझे आभार आणि उपकार मानतो. सुंदर अशा शाबास शाळेच्या धड्यामध्ये आम्ही तुझ्या वचनाचं मनन करत असताना तू आमच्या संगती सोबती हो आणि तुझी धार्मिकता आम्हा प्रत्येकासमोर नित्य चालावी यासाठी देखील तुझा पवित्र आत्मा आज आमस्त होते. देवा, तुझ्या वचनातून आम्हा प्रत्येकाचं जीवन हे फलदायी आणि आशीर्वादित केलंस, त्यावर तुझे उपकार आणि आभार मानून येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून देवा, आमेन. आमेन आमेन. धन्यवाद पास्टर. आजच्या धड्याकरिता जे सुवर्ण वचन आपल्या सर्वांसाठी आहे ते फिलिप्पिकरास पत्र याचं 2रा अध्याय आणि 2रं वचन आहे. हे वचन असं म्हणत आहे, तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकांवर सारखी प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. हे वचन आपल्या सर्वांना आणि आजचा धडा आपल्या सर्वांना शिकवणार आहे की देवाच्या सर्व विश्वासकांनी, देवाच्या मंडळीनं ऐक्यामध्ये राहणं किती गरजेचं आहे. आणि आजच्या धड्यामध्ये आपण शिकत आहोत की ऐक्य ही एक शक्ती आहे. ऐक्य आपल्या सर्वांना देवाद्वारे प्राप्त होणारी आहे आणि जर ऐक्यामध्ये राहायचं असेल तर आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीची आणि त्याच्या उदाहरणाची गरज आहे. आणि हे जे ऐक्य आहे फक्त आणि फक्त आपण येशू ख्रिस्ताद्वारे शिकत आहोत. आणि जसं पौल सर्व फिलिप्पिकरास लोकांना लिहितच होता की त्यांच्यासाठी हीच इच्छा आहे की प्रत्येकाने एक जीव होऊन एक चित्त व्हावे. ही जी मंडळी पौलानं स्थापित केलेली आहे, या मंडळीमध्ये काही वादविवाद पौलाला दिसून आलेले आहेत आणि हे वादविवाद मिटवण्याकरिता पौल आता या सर्वांना पत्राद्वारे लिहित आहे की मंडळीतील सर्वांनी एक जीव कसं असावं, मंडळीतील प्रत्येकाने एक चित्त झालं पाहिजे. या सर्व वचनाचा उलगडा आज आपल्या धड्यामधून आपल्या सर्वांना प्राप्त होणार आहे. आणि या आठवडी आपण मंडळीमध्ये ऐक्य कसं आणू शकतो हा सर्व भाग आपण पाहत आहोत. रविवारचा मुद्दा आपल्या सर्वांसाठी आहे, याचं शीर्षक आहे फिलिप्पेमध्ये मतभेद. आपण यावेळेस वाचणार आहोत फिलिप्पिकरास पत्र 2रा अध्याय 1 ते 3 वचन. आपल्यामध्ये पास्टर सागर मोहिते आहेत, आपल्यासाठी हे वचन वाचतील. वचनामध्ये फिलिप्पिकरास पत्राचं 2रा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहेत तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. धन्यवाद पास्टर. या वचनामध्ये आपल्याला परत एकदा लक्षात येत आहे, जसं आताच आपण पाहिलं की ही जी देवाची मंडळी पौलानं स्थापित केलेली आहे, देवाची मंडळी असून देखील या मंडळीमध्ये वाद पाहायला मिळत आहे. आणि अशा काही अडचणी ज्यावेळेस सैतान मंडळीमध्ये उत्पन्न करतो त्यावेळेस देवाचं वचन आपल्या सर्वांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी पवित्र आत्मा पौलाला मार्गदर्शन करत आहे आणि आपल्याला देखील करत राहतो. एक जीव असणं किती गरजेचं आहे या वचनाद्वारे आपल्याला लक्षात येत आहे. हे वचन म्हणत आहे की या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे लक्षात येतं की ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता आणि कळवळा व करुणा ही गरजेची आहे. ख्रिस्ताच्या ठायी या सर्व गोष्टी किती गरजेच्या आहेत या वचनाद्वारे आत्म्यानं पौल आपल्या सर्वांना सांगत आहे. सहभागिता मंडळीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. जर ही मंडळी देवाने स्थापित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर वाद असतील, हेवा असेल, कलह असेल, तर या मंडळीला त्या क्षणी चुकीच्या मार्गाने सैतान घेऊन जात आहे आणि त्याच वेळेला
पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये आपण परत एक वार बोलवावं, आपल्या मंडळीमध्ये कार्य करण्यासाठी आपण गुडघ्यावर यावं, प्रार्थना करावी. आणि म्हणून पौल या सर्व लोकांना या वचनाद्वारे सांगत आहे की तर तुम्ही समचित्त व्हा, एका चित्ताचे तुम्ही प्रत्येक जण असा. कोणी एकापेक्षा वर किंवा एकाला कमी दर्जाचा असं समजू नये. प्रत्येक जणांनी एक समान असावं, प्रत्येकांना एक समान वागणूक द्यावी आणि प्रत्येकांचा एक समानतेनं स्वीकार देखील करावा. एकमेकांवर सारखीच प्रीती करा. प्रत्येकांना समान तुम्ही आदर करा, समान तुम्ही प्रीती करा, जशी ख्रिस्तानं आपल्या प्रत्येकांवर केलेली आहे. एक जीव होऊन तुम्ही समचित्त व्हा आणि अशा प्रकारे तुम्ही माझा आनंद पूर्ण करणार आहात. आपल्या जीवनामध्ये सैतान आपल्याला हा भाग भासून देतो की आपण कदाचित या व्यक्तीपेक्षा किंवा त्या व्यक्तीपेक्षा थोडेसे जास्त दर्जाचे आहोत. तो एखादा व्यक्ती आपल्या दर्जाचा नाही. आणि असे काही विचार ज्यावेळेस आपल्या मनामध्ये उद्भवत आहे त्यावेळेस सैतान या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये पेरतो आणि तिथून पुढे सुरुवात होते की त्या मंडळीमध्ये हेवा येतो, कलह उत्पन्न होतात आणि वादविवाद निर्माण होतात. आणि त्यावेळेस मंडळी थोडी थोडी करून फुटू लागते. आणि अशा क्षणी गलतीकरास पत्र आणि 5वा अध्याय 26व्या वचनामध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळतं की आपण पोकळ अभिमानी होऊन एकमेकास चिडवू नये व एकमेकांचा हेवा करू नये. वचन स्पष्ट रीतीने आपल्याला म्हणत आहे की आपण पोकळ अभिमान धरून आहोत आणि अशा गोष्टीमुळे आपण कोणाला चिडवू नये किंवा एकमेकांचा हेवा देखील करू नये. हा अभिमान ख्रिस्ताकडून नाही, हा अभिमान देवाद्वारे नाही किंवा पवित्र आत्म्याद्वारे नाही. आणि जर आपल्याला हे लक्षात येत आहे, जर वचन आपल्याला सांगत आहे की माझ्याद्वारे कदाचित कुठेतरी हेवा उत्पन्न होत आहे, तर त्यावेळेस लक्षात आणून घ्यावं की मी सैतानाच्या गोष्टींना माझ्या जीवनामध्ये वाव देत आहे. देवाचं वचन आपल्याला प्रेरित करत आहे की जिथं मत्सर तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहेत. याकोबाच्या पत्रातून आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे. आपण मंडळी म्हणून विचार करूया की जर आपल्याला आपल्या मंडळीमध्ये हेवा, मत्सर, कलह, तट, फुटी या सर्व गोष्टी दिसत आहेत, तर हा सर्व भाग सैतानाद्वारे आपल्या मंडळीमध्ये येत आहे. मंडळी म्हणून आज तुम्ही प्रत्येक जण प्रयत्न करणार आहोत, आपण प्रत्येक जण प्रयत्न करणार आहोत की माझ्या मंडळीतून हा सर्व भाग निघून जावा आणि परमेश्वराच्या विनयशीलतेला, नम्रतेला माझ्या मंडळीमध्ये अधिक स्थान प्राप्त होईल. इथून पुढचा भाग सोमवार आणि मंगळवार आपल्यामध्ये पास्टर सागर आहेत, ते पुढे चालवतील. नक्कीच पास्टर मॅल्की यांनी आपल्याला शिकवलं किंवा सांगितलं की मंडळीमध्ये जे मतभेद आहेत, गटतट जे आहे, या सर्व गोष्टी आहेत, ह्या सैतानाकडून आहेत. आणि निश्चित त्या अगदी बरोबर आहे त्यांनी बोलल्याप्रमाणे. आज आपण सोमवारच्या मुद्द्याकडे पाहत असताना, सोमवारचा मुद्दा मी हाताळत असताना आज आपण इथे पाहणार आहोत. या मुद्द्याचा जो मथळा आहे त्या मथळ्याचं नाव असं आहे की ऐक्याचा उगम. होय, प्रत्येक गोष्टीचा उगम कुठेतरी असतो आणि म्हणूनच इथे जर आपण पाहिलं तर जो ऐक्याचा उगम आहे तो लेखक म्हणतायत, संत पौल सुद्धा इथे म्हणतोय की त्याचा जो उगम आहे तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि जर आपण पाहिलं फिलिप्पे 2:2 मध्ये संत पौल इथे असं म्हणत आहे की तर तुम्ही समचित्त व्हा, म्हणजे एकमेकावर सारखी प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा, अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. म्हणजे याच्यामध्ये स्पष्ट आपल्याला समजतंय की आपण एकजीव होऊन एकचित्त व्हा. याचा अर्थ काय की सुरुवात जे आहे ते अंतःकरणातून होत असते. आणि जर आपण इथं पाहिलं प्रियानो तर असं म्हटलेलं आहे की त्याचा जो केंद्रबिंदू आहे ऐक्याचा ते म्हणजे काय आहे, हृदय आहे. मात्र आज आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना ह्या गोष्टीचा थोडासा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण जर आपण बायबलमध्ये पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की ते धार्मिक पुढारी होते बायबलच्या काळामध्ये. ते काय करत होते, बाह्य त्यांच्या वर्तनावरती ते जोर देत होते. आणि बऱ्याचदा येशू ख्रिस्तांनी काय केलेलं आहे, त्या गोष्टीबद्दल त्यांचा काय केलेला आहे, निषेध केलेला आहे, वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अजून पुढे आपण गेलो तर मत्तयाच्या 19व्या अध्यायामध्ये एक छोटंसं उदाहरण आहे, एक दाखला आहे, जो की तो श्रीमंत तरुणाविषयी आहे. तो श्रीमंत तरुण सुद्धा काय करत असतो, येशू ख्रिस्ता संगती बोलत असताना तो बऱ्याचदा असं स्टेटमेंट करतोय, तो म्हणतोय की मी आज्ञा पाळलेल्या आहेत, तरीही
तो म्हणतोय की त्याच्याकडे जे काय आहे ते विकण्यास सांगून, गरिबास देण्यास सांगून आणि त्याला अनुसरावे हे सांगण्याद्वारे येशूने काय केलेले आहे, त्याची परीक्षा पाहिलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तो बाह्य त्याचं जे जीवन होतं ते वेगळं होतं, मात्र अंतरिक्ष जे होतं ते वेगळं होतं. म्हणजे तो अंतःकरणापासून तो देवासंगती नव्हता. म्हणजेच काय, की ऐक्य असो किंवा कोणतीही गोष्ट असो, त्याची सुरुवात जी आहे ते अंतःकरणातून आहे. आणि म्हणून आज आपल्याला पाहायला मिळते त्या तरुणाविषयी. तो तरुण काय होतोय, येशू ख्रिस्त म्हणतोय, "तू सर्व काही विक आणि माझ्या मागून ये." त्यास तो काय होतोय, दुःखी होतोय आणि मग तिथून निघून जातोय. आपल्याला हे पाहायला मिळतंय. म्हणजेच काय, बाह्य धार्मिकता न दाखवता आपण जे आपलं अंतःकरण आहे, अंतःकरणातूनच आपण काय केलं पाहिजे, ख्रिस्ताची जी धार्मिकता आहे त्या अंतःकरणातून आपण लोकांना दाखवली पाहिजे. कारण का फिलिप्पी 2 अध्याय 3 ते 4 वचनामध्ये असं म्हटलंय, की तट पाडण्याचा अथवा पोकळ डोळ मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पहा. आज ह्या 4थ्या वचनावरती मला खूप बरं वाटतंय. हे शब्द जे आहेत संत पौलाचे, आपले कोणीही आपलंच हित पाहू नका. ह्या सर्व गोष्टीची जी सुरुवात आहे, हे शब्द जर स्वीकारायचे असतील तुम्हाला आणि मला, तर ते अंतःकरणातूनच ह्या सर्व गोष्टीची सुरुवात झाली पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, पुढं पाहिलं तर पौलाचे जे शब्द आहेत ते विनयशीलतेचे चित्र पुरवतात. मनाचा नम्रपणा, इतरांना स्वतःपेक्षा अधिक मान देतो आणि इतरांच्या कल्याणाकडे तो नेहमीच पाहत असतो. आणि पुढे आपण जर पाहिलं तर संत पौल जो आहे तो ऐक्याविषयी बोलतोय. आणि तो ऐक्य जे आहे ते कुठून येणार आहे, तसं इफिसकरस पत्रेचा 4था अध्याय 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, की जी पवित्र आत्म्याद्वारे ते जे ऐक्य आहे ते निर्माण होतं आणि ती जी आहे ती शांती जी आहे ती आपणास शांतीच्या बंधनाने एकत्र ठेवते. आणि त्याचा उगम कुठं आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे. म्हणजे थोडक्यात काय, की हे सांगायचं आहे लेखकाला, की आज आम्ही आमचं अंतःकरण येशू ख्रिस्तासंगती जोडलेलं आहे काय? आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्तासंगती विश्वास आहोत काय? हे खूप पाहणं तुम्ही मी खूप गरजेचं आहे. मंगळवारच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. मंगळवारच्या मुद्द्यामध्ये त्याचा मथळा असा आहे, की मनाचे रोपण करणे किंवा मनाची शस्त्रक्रिया करणे. आज जर प्रियानो आपण विचार केला तर जगभरामध्ये पुष्कळशा वाढत जाणाऱ्या कंपन्या अशा ज्या तंत्रज्ञानावर कार्य करत आहेत, की त्यांना त्या कम्प्युटरची प्रक्रिया करण्याची शक्ती आणि मनुष्याचा मेंदू त्यांना एकत्रित करीत आहेत. म्हणजे हेही तंत्रज्ञान आहे, की ते मनुष्याचं जे मन आहे किंवा मनुष्याचा जो मेंदू आहे ते कम्प्युटरला जोडल्याद्वारे वैज्ञानिकांना आशा वाटते, की आमचे विचार कम्प्युटरद्वारे प्रभावित होतील. जरी रोपण मानवाच्या मेंदूबरोबर केले तर त्याचा सकारात्मक परिणाम होईल, ज्याद्वारे फेफरे येण्याचा जो त्रास असेल किंवा हात थरथर कापण्याचा जो त्रास असेल त्याच्याद्वारे काय होईल, की बदल घडून शकेल. आज हे आपण पाहायला मिळतं आपल्या अवतीभोवती जगभरामध्ये ह्या सर्व गोष्टी. मात्र प्रियानो, आज आपण जर पाहिलं तर स्पष्ट म्हटलेलं आहे लेखकाने, आज तुम्ही मी काय काय असलं पाहिजे, आपण येशूप्रमाणे आध्यात्मिक मनाचं असणं खूप गरजेचं आहे. कारण रोमकराच्या पुस्तकामध्ये 8व्या अध्यायामध्ये 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, की देवाच्या गोष्टी ज्या आहेत ते देवाच्या आत्म्याशिवाय कोणाला ठाऊक आहेत काय? होय, जे जगाच्या आत्म्याबरोबर विरोधात दाखवते. पण जगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या देवाच्या गोष्टीच्या नक्कीच विरोधात असणार आहेत. आणि म्हणून जर आपण पुढे पाहिलं तर फिलिप्पिकरस पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 2 ते 5 वचनामध्ये जर आपण वाचलं तर आपल्याला तिथे समजतंय, की संत पौल तिथे म्हणत आहे फिलिप्पिकराच्या पुस्तकामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये 2 ते 5 वचनामध्ये, की तुम्ही समचित्त व्हा, एकचित्त व्हा. म्हणजे थोडक्यात काय, की येशू ख्रिस्ताचं जे चित्त आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आलं पाहिजे. आणि येशूच्या ठायी आज आपण काय असलं पाहिजे, नेहमी असलं पाहिजे. शेवटी म्हणजे काय, की आपण आपले मन बदलू शकतो, परंतु आपण आपले हृदय बदलू शकत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण आपलं मन बदलू शकतो, परंतु आपलं हृदय बदलू शकत नाही. आणि ते हृदय जर बदलायचं असेल तर त्यामध्ये एकच गोष्ट कार्य करू शकते, ते म्हणजे देव. केवळ देवच त्याचा बदल करू शकतो. आणि पवित्र आत्म्याने आम्हावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्याची गरज असते. आणि तो जो पवित्र आत्मा आहे त्याला बायबलमध्ये आत्म्याची तलवार घेणे असं इफिस 6:17 म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, केवळ पवित्र आत्म्याद्वारेच आपण खरोखर स्वतःच समजू शकतो. कारण स्वभावतःच आमचं अंतःकरण जे आहे
ते आम्हास फसवते. कारण यिर्मया याचा 17व्या अध्यायामध्ये 9व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, माणसाचं हृदय जे आहे ते सर्वात कपटी आहे आणि त्याचा जो भेद आहे तो कोणास आहे, असं यिर्मया संदेशात तिथे म्हणतोय. म्हणजेच काय, की केवळ पवित्र आत्म्याद्वारेच आपण खरोखर स्वतः समजू शकतो, कारण स्वभावतःच आपलं अंतःकरण जे आहे ते आम्हाला फसवतं. प्रियानो, आपण जर विचार केला, आपण आपल्या मनाच्या नवीकरणाद्वारे परिवर्तन व्हावयास हवे, यासाठी की देवाची जी उत्तम आणि ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा जी आहे ती आपल्याला काय होईल, समजून येईल. कधी? तर ज्यावेळेस आपल्याला आपलं अंतःकरण बदलू किंवा आपल्या मनाची शस्त्रक्रिया होईल. कशाद्वारे? मनुष्याच्या द्वारे नाही, तर पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि म्हणून प्रियानो, आज आपण ह्या गोष्टीचा देवाचे लेकरं किंवा देवाची मंडळी म्हणून आपण प्रयत्न करणं आणि ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणं खूप महत्त्वाचं आहे. पुढील भागाकडे आपण वळत आहोत आणि आपल्यामध्ये पाच सुजे आहेत. पुढील भागामध्ये ते तुम्हाला आणि मला चालवणार आहे. खरोखर ख्रिस्ताची चित्तवृत्ती ही माणसाच्या अंतःकरणामध्ये आणि जीवनामध्ये असणं हे फार गरजेचं आहे. कारण की ख्रिस्त ही प्रत्येक जीवनाचा उगम आहे आणि प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याला देवाच्या सहभागितेमध्ये एकत्रित ठेवण्याचं काम ख्रिस्त हा करत असतो. आणि म्हणून ख्रिस्त जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे, ह्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका जी आहे तो ख्रिस्ताच्या प्रत्येक चरित्रावरून, वर्णनावरून, त्याच्या आयुष्यावरून आम्हाला समजून येतं की जरी तो देव असला तरी तो कोणत्याही पापाला, कोणत्याही मोहाला किंवा जगिक जे माणसाचे स्वभाव आहेत त्या स्वभावामध्ये कधी मिसळला गेला नाही. आणि म्हणून ख्रिस्त आम्हाला सांगत आहे की पाऊल देखील त्याच्या फिलिप्पेकरासच्या मंडळीला सांगत आहे, उद्देशून त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील करत आहे की नम्रतेचं आणि त्यागाचं उदाहरण बनणं हे फार गरजेचं आहे. आणि हे फक्त ख्रिस्तच आमच्या जीवनामध्ये करू शकतो. आणि म्हणून एक उदाहरण देखील ह्या ठिकाणी दिलेलं आहे. एक सुप्रसिद्ध बॉक्सर आहेत मोहम्मद अली यांनी म्हटलेलं आहे की मी सर्वश्रेष्ठ आहे. आणि मोठ्या वजन गटातील ते असणारे एक योद्धे आहेत, परंतु त्यांनी स्वतःला सर्वश्रेष्ठ ह्या ठिकाणी संबोधलेलं आहे. परंतु येशू ख्रिस्त आज आम्हाला सांगत आहे की आज आम्ही कोणी थोर नाही, आम्ही कोणी महान नाही, तर आम्ही एक पापी आहोत, दीनदुबळे लाचारी आहोत, गरीब आहोत. आणि म्हणून देव आम्हाला सांगतो की आज आपण ख्रिस्ताच्या प्रत्येक वाटचालीवरती आमचा आयुष्यक्रम घालवणं फार गरजेचं आहे. ख्रिस्त जरी देव असला तर त्याने दुःख सहन केलं, आज्ञा त्यांनी त्याच्या जीवनामध्ये पाळल्या, पित्याशी समरूप राहिला, त्याच्या इच्छेप्रमाणे त्यानं जीवन जगलं. आणि म्हणून फिलिप्पेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 5 ते 8 वचन आपण वाचू की पवित्र देव आम्हाला ह्या वचनामध्ये काय सांगत आहे. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याही ठायी असो. पवित्र देव आम्हाला हे स्पष्ट सांगतो की देवाचे सर्व गुण, येशू ख्रिस्ताचे सर्व गुण म्हणजे त्याचे आचार, विचार आणि त्याचं वागणं हे प्रत्येक मनुष्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणत आहे तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. किती प्रिय वचन आहे. पवित्र देव येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो की आपले चित्त कसे ओळखावे आणि कशा पद्धतीने आपण मानवामध्ये राहत असताना आम्ही कोणी मोठा आहे हा संदर्भ न आमच्या जीवनामध्ये न बाळगता आपण देवाच्या आणि सहनशीलतेचा, ममतेचा, प्रेमळपणाचा एक आपण भाग आहोत, हेच आपलं जीवन आहे हे समजून जीवन जगणं फार गरजेचं आहे. आज उत्पन्न करता असताना देखील तो आमच्यासाठी प्राण देता झाला. त्यानं आमचे पाप त्याने स्वतःवरती घेतले आणि आमच्या पापाची सर्व क्षमा त्याने आम्हासाठी करून दिलेली आहे, हे विसरता कामा नये. म्हणून आपण देखील सर्वांसंगती प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्त, जो एक स्वभाव आहे, एक वागणं आहे, हे आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणत आहे सैतान हा डोल मिरवतो आणि डोल असा मिरवतो की प्रत्येकामध्ये तट पाडतो आणि प्रीतीपासून आम्हाला रोखण्याचा देखील तो प्रयत्न करतो. परंतु ख्रिस्त आम्हाला सांगतो की मत्ती याचा 23वा अध्याय आणि 11 आणि 12 वचन की तुम्हामध्ये जो मोठा त्याने तुमचा सेवक व्हावे, जो कोणी आपणाला उंच करील तो नीच केला जाईल आणि जो कोणी आपल्याला नीच करील तो उंच केला जाईल. आज देवाचं हेच वचन आहे आमच्यासाठी की आपण कोणी थोर नाही व्हायचं, परंतु आम्हाला स्वतःला नम्र करून देवाच्या सहभागितेमध्ये
देव जसा आहे, ख्रिस्त जसा आहे, त्या प्रकारे बनणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून पवित्र देव आज आम्हाला सांगतो की देवपणाचं जे रहस्य आहे, ते देवपणाचं रहस्य फक्त आणि फक्त ख्रिस्ताच्या जीवनाद्वारेच आम्हाला आमच्या जीवनामध्ये दिसून येतं. आणि म्हणून म्हणतं की पहिले कोरिंथकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 2रं वचन, जर कोणाला वाटते की आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही. ह्या ह्या वचनामध्ये आम्हाला समजतं की आज आमचा गैरसमज आहे की आम्हाला सर्व काही समजतं. आम्ही ख्रिस्तामध्ये आहे, तर ख्रिस्त हा आम्हाला पूर्णपणे समजलेला आहे. परंतु देव आज आम्हाला त्याच्या वचनातून सांगतो की अद्याप ही आम्हाला पवित्र देव कळलेला नाही. जोपर्यंत आमच्यामध्ये देवाची प्रीती, सहनशीलता, त्याचा नम्रपणा, त्याची चित्तवृत्ती, त्याचं जीवन जगणं आणि येशू ख्रिस्त कशा प्रकारे या जगामध्ये राहून प्रत्येकाच्या संगती एक समचित्तानं राहतो, त्याचे विचार प्रत्येकापर्यंत नेतो, हे पवित्र देव आम्हाला सांगत आहे. एकमेकावरती सारखीच प्रीती करणं हे सर्वात फार मोठं येशू ख्रिस्ताचं जे ध्येय आहे तो आमच्या समोर प्रकट करत आहे. आणि मग पवित्र देव आम्हाला म्हणत आहे की ख्रिस्ताचे येणं हे मनुष्य रूपामध्ये येऊन तो आमच्यामध्ये कसं जीवन जगतो, हा पाऊल आम्हाला फिलिप्पीकरासच्या मंडळीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आज पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ताचं मानवामध्ये येणं असेल आणि त्याचं जे दैवी स्वरूप जे असेल, ते आज देखील आम्हाला आमच्या स्वभावाचं परिवर्तन करण्यासाठी उद्देशून सांगत आहे. आणि म्हणून ते देवाच्या स्वरूपाचा असूनही तो कधीही देवाचा स्वरूपाचा झाला नाही, तर तो मानवी स्वभावाला दैवीपण देण्याचं काम येशू ख्रिस्त आज आमच्यामध्ये करत आहे. आणि म्हणून पित्यासमोर आम्ही मोठं ठरलं पाहिजे, ही येशू ख्रिस्ताची योजना आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून त्यानं स्वतःला रिक्त केलं, स्वतःला त्यानं मोकळं केलं. तो कोणी महान आहे असं त्यानं स्वतःला म्हणवून नाही घेतलं. त्या येशू ख्रिस्ताला आज त्याचे जे गुण आहेत, देवाचे जे गुण आहेत, दैवी गुण आहेत, विशेष करून त्याने आमच्यापर्यंत मोकळे केलेले आहेत. ते घेऊन आपण मानव जरी असलो तरी दैवी मानव बनण्याची संधी पवित्र येशू ख्रिस्त आम्हाला या वचनातून आम्हाला देत आहे. आणि म्हणून स्वतःला लीन केलेला आहे. आज पवित्र देव खरोखर आज आम्हाला शिकवण देतो की आपल्या जीवनामध्ये नम्रता ह्या गोष्टीला फार मान्यता आहे. आणि म्हणून येशू हा स्वर्गाचा आणि पृथ्वीचा मालक असून त्याला सर्व गोष्टीची अधिकार होता, सर्व गोष्टीनं तो त्याच्या संगती असणारे दैवी सामर्थ्य होतं, तरी देखील तो एका दासाचं स्वरूप धारण करतो, स्वतःला लीन करतो, नम्र करतो. आणि दैवी आणि येशू ख्रिस्त कसा आहे किंवा त्याचं जीवन कसं आहे हे ह्या वचनातून आम्हाला स्पष्ट होतं. आज आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्ताने आम्हा प्रत्येकासाठी वधस्तंभावरती प्राण दिलेला आहे. परंतु आज प्राण देणं किंवा मरण घेणं आणि फक्त तेही वधस्तंभावरचं मरण घेणं हे फक्त ख्रिस्ताने आम्हाला त्याच्या जीवनाद्वारे आम्हाला स्वीकारून सांगितलेलं आहे. आणि म्हणून खरंच ख्रिस्त आमचा जो तारणारा आहे, ज्या वधस्तंभाकडे आम्ही पाहतो, जे आम्हाला तारणाची आशा दाखवतं, जरी ते वधस्तंभ लज्जास्पद असेल तरी देखील आम्हाला आमच्या संपूर्ण पापाचा त्या ठिकाणी नष्ट होणारा जो वधस्तंभ आहे त्या ठिकाणी आम्हाला पाहण्यासाठी देखील येशू ख्रिस्त पाहण्यासाठी सांगत आहे. आणि म्हणून म्हणत आहे एक वचन की 2 कोरिंथकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 21वा वचन, की त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. देवाची सर्वश्रेष्ठ योजना आमच्यासाठी हेच आहे की देवाचं नीतिमत्व आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ख्रिस्तची चित्तवृत्ती आणि देवाचं देवपणाचं रहस्य हे आमच्यामध्ये टिकवून ठेवण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला मिळो आणि देवाची सहभागिता आणि ख्रिस्ताचे वागणं जीवन आणि त्याचा संपूर्ण आशीर्वाद आम्हा प्रत्येका संगती राहो, हीच देवाजवळ प्रार्थना आहे. आपल्या दोघांचे देखील मी आभार मानत आहे की आपण या आजच्या मुद्द्यावर विशेष असा प्रकाश टाकला की एका मंडळीमध्ये ऐक्य असणं किती गरजेचं आहे. आणि हे ऐक्य समजून घेण्यासाठी आपल्याला पौल सांगत आहे की आपण देवाच्या प्रीतीकडे लक्ष द्यावं. आजच्या भागामध्ये आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे की जी पित्याची प्रीती आहे सर्व मानव जातीच्या हृदयातून वाहते. आणि जर आपण या सर्व गोष्टीची तुलना सागराशी केली, देवाच्या प्रीतीची जी तुलना आहे एका सागराशी केली, तर ही अगदी एका ओहळाप्रमाणे असेल. जर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असलेली जी प्रीती आहे, अगदी थोडकी प्रीती आपण देवावर करतो. परंतु देवाचं वचन आज आपल्याला सांगत आहे की ही जी देवाची प्रीती आहे
ती देवाची प्रीती आपल्या शक्तीनं, आपल्या क्षमतेनं आपल्याला समजून घेता येणार नाही. आपण तेवढे पात्र देखील नाही. स्वर्गीय पित्याच्या प्रीती व दया त्याचे आकलन करण्याचा प्रयत्न आपण करू देखील नाही, कारण तेवढी क्षमता आपल्यामध्ये नाही. ही त्याच्या देखील पलीकडची आहे. आपण वचनामध्ये वाचत आहोत की आपण कधीच त्याची लांबी, रुंदी, खोली आणि उंची, जी देवाची प्रीती जगासाठी आपल्या पुत्राच्या मरणाद्वारे दिली, त्याचे आपण आकलन करू शकत नाही. आज या प्रीतीद्वारे देवाची इच्छा आहे की आपल्या मंडळीमध्ये ऐक्य असावं. परमेश्वर आपल्यावर महान अशी प्रीती करत आहे. या महान प्रीतीला आपल्या सर्व मंडळीमध्ये स्थान द्या. आपल्या अंतःकरणामध्ये स्थान द्या. आपल्या मंडळीमध्ये तटफुटी असू नयेत याकरिता, आपल्या मंडळीमध्ये वादविवाद असू नयेत याकरिता प्रत्येकाने ख्रिस्ताप्रमाणे ऐक्यामध्ये राहूया आणि या ऐक्याद्वारे आपण सर्वजण देवाच्या पवित्र नावाला उंचावूया. परमेश्वर या धड्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आजच्या धड्याचा शेवट करण्यासाठी आपल्यामध्ये सागर मोहिते पास्टर आहेत. शेवटची प्रार्थना करतील. प्रार्थनेत असूया. कृपाळू परमेश्वरा, तुझे आभार मानतो. या सुंदर वेळेमध्ये तू आमच्या संगती बोललास आणि आम्हाला तू सांगितलंस की आम्ही एकचित्त असावं. जसं तू तुझ्या पित्यामध्ये एक होतास, एक आहेस, त्या पद्धतीने आम्ही सुद्धा असावं. आणि म्हणून बापा, आमचं मार्गदर्शन केलंस, तुझे आभार मानतो. ज्या सर्व गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत त्या आम्हाला आचरणात आणण्यासाठी मदत कर आणि आम्हा सर्वांना तुझ्या विशेष विश्वासामध्ये, तुझ्या सत्यामध्ये एकचित्तपणे चालण्यासाठी मदत कर. कारण की नम्र प्रार्थना ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून ऐक. आमेन. धन्यवाद पास्टर. आपण परत एक वार पुढच्या आठवडी या धड्याच्या अभ्यासाकरिता एकत्र असूया. तोपर्यंत परमेश्वर आपल्या सर्वांवर त्याची कृपा आणि त्याची दया राखो. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो.